इट्स फंक्शन, त्यानंतर सेल रोटेशन अँड रिप्रेझेंटेशन ऑर रायटिंग द सेल रिएक्शन हे आपण स्टडी केलं आहे. आज आपण इलेक्ट्रोड पोटेन्शियल आणि सेल पोटेन्शियल स्टडी करणार आहे. ओके, तर सेलचं फॉर्मेशन कधी होत असतं, दोन हाफ सेलचं कॉम्बिनेशन झाल्यावरती आपला सेल तयार होत असतो. ओके, तर इलेक्ट्रोड पोटेन्शियल आणि सेल पोटेन्शियल ते आपल्याला बघायचं आहे. त्यावेळी पहिल्यांदा इलेक्ट्रोड पोटेन्शियल काय असतं. इलेक्ट्रोड आपले दोन असतात, एक कॅथोड असतो आणि एक एनोड असतो. कॅथोडला आणि एनोडला असलेल्या दोघांचं कंबाइंड पोटेन्शियल जे असतं त्याला आपण सेल पोटेन्शियल असं म्हणत असतो. आता हे इलेक्ट्रोड पोटेन्शियल इट इज डिफरन्स बिटवीन, इट इज डिफाइंड ॲज difference between, it is defined as difference between, it is defined as difference between metal electrode and solution. Difference between metal electrode and solution. Okay, it is defined as difference between metal electrode and solution, defined as difference of electrical potential between, difference between क्या असेल, difference between electrical potential difference between electrical potential of metal electrode and solution around it. Around it under equilibrium condition. Under equilibrium condition. Defined as difference between electrical potential of metal electrode and solution around it under equilibrium condition. इलेक्ट्रिकल पोटेन्शियल हे आपलं डिफरन्स आहे. त्याच्याचं मला इलेक्ट्रिकल पोटेन्शियल ऑफ मेटल इलेक्ट्रोड आणि सोल्युशन आणि इलेक्ट्रोड त्या दोघांच्या मधला डिफरन्स आहे अंडर इक्विलिब्रियम कंडिशन. आता हे कसं असणार आहे बघा, त्यामध्ये आपण आता बघितलं, त्यामध्ये लक्षात इलेक्ट्रोड आपण असा डीप केलाय सॉल्ट त्याच्या सोल्युशन मध्ये. हा इलेक्ट्रोड आहे, आपण त्याच्या सॉल्ट सोल्युशन मध्ये डीप केलं. आता ही कंडिशन आपण इथे घेऊया एनोडला. हा आपला एनोड इलेक्ट्रोड आहे आणि ह्या साइडचा जो आहे तो आपला कॅथोड इलेक्ट्रोड आहे. कॅथोड इलेक्ट्रोड आहे. लक्षात घ्या, एनोडला काय होतं हे आपल्याला माहित आहे आणि कॅथोडला पण काय होतं हे आपल्याला माहित आहे. एनोडला ऑक्सिडेशन रिएक्शन, कॅथोडला रिडक्शन रिएक्शन आपली होत असते. आता मेटल रोड ज्यावेळी आपण सॉल्ट सोल्युशन मध्ये डीप करतोय त्यावेळी काय होतं बघा, मेटल आयटम एनोडला ज्यावेळी मेटलचा इलेक्ट्रोड आपण सॉल्ट सोल्युशन मध्ये डीप करत असतो त्यावेळी मेटल आयन्स आहे, ऑक्सिडेशन झाल्यामुळे मेटल आयन काय होतात सोल्युशन मध्ये जातात. असे मेटलचे आयन असे सोल्युशन मध्ये जातात, बरोबर आहे. आणि इलेक्ट्रॉन ऍज जनरल आपण इथे घेऊया मेटल सॉलिड N प्लस इलेक्ट्रॉन्स. ओके, लक्षात ठेवा, ज्यावेळी मेटलचा इलेक्ट्रोड आपण मेटलचा रॉड असेल तो इलेक्ट्रोड म्हणून ऍक्ट होणार. ज्यावेळी तो सॉल्ट सोल्युशन मध्ये आपण डीप करणार त्यावेळी मेटल आयन सोल्युशन मध्ये जातात आणि इलेक्ट्रॉन
आपले मेटलच्या प्लेटवरती असे काय होतं डिपॉझिट होत असतं लक्षात. ओके, मेटलचा इलेक्ट्रॉन जे आहे ते ऍज इट इज मेटलच्या प्लेटवरती आपले डिपॉझिट होत असतात असं लक्षात आहे. ओके, लक्षात आहे का नाही? काय म्हणले आपण एनोडला लक्षात आलं. ज्यावेळी मेटल आयन्स ऑक्सिडेशन झाल्यामुळे मेटलचे आयन्स सॉल्ट सोल्युशन जात असतात आणि इलेक्ट्रॉन आपले ऍज इट इज मेटलच्या प्लेटवरती राहत असतात. त्यामुळे मेटल प्लेट आपली निगेटिव्ह चार्ज होते आणि सोल्युशन वरती चार्ज कुठला येतो पॉझिटिव्ह चार्ज असतो. म्हणजे हेच पोटेन्शियल डेव्हलप होत असतं लक्षात घ्या इलेक्ट्रोडवरती. सोल्युशन मेटलचा सरफेस आणि सोल्युशन ह्यांच्यावरती डिफरन्स ऑफ इलेक्ट्रिक पोटेन्शियल डेव्हलप होत असतं. मेटलचा इलेक्ट्रोड आणि सोल्युशन ह्यांच्यामध्ये एक पोटेन्शियल डेव्हलप होतं ना. मेटलवरती निगेटिव्ह चार्ज येतो, सॉल्ट सोल्युशन मध्ये पॉझिटिव्ह चार्ज येतो. एक पोटेन्शियल डेव्हलप होतो प्लस मायनस आयन्स मुळे. ओके, त्यामुळे ती जी पोटेन्शियल असतं त्याला आपण काय म्हणणार आहे इलेक्ट्रोड पोटेन्शियल असतं. त्याच पद्धतीने कॅथोडला सुद्धा होत असतं लक्षात. कॅथोडला काय होत असतं आपली रिडक्शन रिॲक्शन होत असते. आता कॅथोड इलेक्ट्रोड आपण सॉल्ट सोल्युशन मध्ये डीप करतो लक्षात. त्या सॉल्ट सोल्युशन मध्ये ऑलरेडी आयन्स कुठले असणार आहेत पॉझिटिव्ह आयन्स असणार आहेत. आता मग एनोडला लॉस केलेले इलेक्ट्रॉन्स हा कॅथोड आपला गेन करत असतो. कॅथोडला आपलं रिडक्शन होत असतं. मेटल सॉलिड हा इलेक्ट्रॉन गेन करतो आणि मेटलचं फॉर्मेशन मेटलचा आयन हा आपला इलेक्ट्रॉन गेन करतो आणि मेटलचं फॉर्मेशन आपलं होत असतं. बरोबर आहे. त्यावेळी लक्षात घ्या कॉपरचा रॉड आपण त्याच्या सॉल्ट सोल्युशन मध्ये आपण असा डिप केलाय. ओके, सॉल्ट सोल्युशन मध्ये ऑलरेडी काय आहेत आपले मेटलचे आयन्स आहेत. ते मेटलचे आयन काय करतात एनोडला लॉस केलेले इलेक्ट्रॉन गेन करण्यासाठी सॉल्ट सोल्युशन मधील मेटलचे आयन असे मेटलच्या प्लेटवरती डिपॉझिट व्हायला चालवतात. बरोबर आहे. आणि मग सोल्युशन मध्ये कोण राहिलं फक्त निगेटिव्ह चार्ज आयन्स राहिले लक्षात. सोल्युशन मध्ये कोण राहिलं फक्त निगेटिव्ह चार्ज आयन्स लक्षात का. सॉल्ट सोल्युशन मध्ये दोन्ही आयन्स आहेत ना. आपला पॉझिटिव्ह पण आहे निगेटिव्ह पण आहे. त्यातले पॉझिटिव्ह आयन्स काय होतात एनोडला लॉस केलेले इलेक्ट्रॉन गेन करण्यासाठी कॅथोडच्या रॉडवरती ते डिपॉझिट होतात लक्षात. ते असे येतात. सोल्युशन मध्ये कोण राहिलं मग निगेटिव्ह चार्ज आयन्स होते ना. त्यामुळे मेटलची प्लेट आपली पॉझिटिव्ह चार्ज होत असते लक्षात का. त्यामुळे गॅल्व्हॅनिक आणि व्होल्टाइक सेल मध्ये कॅथोड आपला पॉझिटिव्ह चार्ज येत असतो त्याच्यावर. आता तुम्ही एक्झाम्पल जर घेतला असेल समजा या साईडला तुम्ही घेतला असेल जडेनेसोपर सोल्युशन मध्ये आयन्स कुठले असणार आहेत Zn2 प्लस SO4 मायनस आणि इकडं कॉपर सल्फेटच्या सोल्युशन मध्ये कॉपर 2 प्लस SO4 मायनस ते आपले आयन्स असतील. आता इथं आपण समजा हा झिंकचा रॉड आहे तो आपण कशामध्ये डीप केला रे Zn2 च्या सोल्युशन मध्ये डीप केलाय. त्याच्याच सॉल्ट सोल्युशन मध्ये आपण डीप केलाय. आता ज्यावेळी झिंकचा ऑक्सिडेशन होत आहे त्यावेळी Zn2 प्लस आयन आपले सोल्युशन मध्ये जातात आणि निगेटिव्ह चार्ज इलेक्ट्रॉन जे आहे Zn चा ऑक्सिडेशन होणार त्यावेळी Zn2 प्लस हे आयन्स आहेत हे सोल्युशन मध्ये जातात आणि इलेक्ट्रॉन ऍज इट आपले मेटलच्या प्लेटवरती राहतात. ओके, आणि इथं कॉपरचा रॉड आहे तो आपण इथं कॉपर सल्फेटच्या सॉल्ट सोल्युशन मध्ये आपण डीप केला. कॉपरच्या सॉल्ट सोल्युशन मध्ये डीप केला आपण. ते सॉल्ट आहे कॉपर सल्फेट. आता कॉपर सल्फेट सोल्युशन मध्ये ऑलरेडी आपले Cu2 प्लस आयन्स आहेत. हे दोन इलेक्ट्रॉन गेन करतात आणि ह्याचं डिपॉझिशन कॉपरच्या प्लेटवरती आपलं होत असतं. आता लक्षात घ्या एनोडला इथं ऑक्सिडेशन होत असतं. Zn2 प्लस आयन आपले सोल्युशन मध्ये जात असतात. प्लेट वरती निगेटिव्ह चार्ज येत असतो. बरोबर. त्या प्रोसेसला काय म्हणायचं ऑक्सिडेशन झाल्यामुळे तर मेटलची प्लेट आपली निगेटिव्ह चार्ज येत असतो. त्यामुळे ह्या प्रोसेसला काय म्हणायचं डी इलेक्ट्रोनेशन. त्याला काय म्हणायचं डी इलेक्ट्रोनेशन. ओके, डी इलेक्ट्रोनेशन और ऑक्सिडेशन ट्राइज टू मेक मेटल प्लेट निगेटिव्ह चार्ज. डी इलेक्ट्रोनेशन म्हणजे काय ऑक्सिडेशन ट्राइज टू मेक मेटल प्लेट
निगेटिव्ह चार्ज. ऑक्सिडेशन झाल्यामुळे मेटलच्या प्लेटवरती निगेटिव्ह चार्ज येतो, त्या प्रोसेसला काय म्हणायचं, डी-इलेक्ट्रोनेशन. ओके. आणि त्यानंतर इथं कॅथोडला काय होत असतं, एनोडला लॉस केलेले इलेक्ट्रॉन्स इकडे गेन होत असतात. ही इलेक्ट्रॉन गेन करण्यासाठी इथं सोल्युशन मधले पॉझिटिव्ह आयन्स आहेत. आता आपण इथं कॉपरचा रॉड हा कॉपर सल्फेट सोल्युशन मध्ये डिप केलाय. कॉपर सल्फेट सोल्युशन मध्ये ऑलरेडी कुठले आयन्स आहेत आपले, Cu2+ आणि SO4 आयन्स आहेत. मग आता हे Cu2+ आयन्स काय करणार, इलेक्ट्रॉन गेन करण्यासाठी इथं मेटलच्या प्लेट वरती Cu2+ आयन डिपॉझिट करणार लक्षात. आणि मग सोल्युशन मध्ये कोण राहिलं, फक्त SO4 आयन्स राहिले. त्यामुळे सोल्युशन मध्ये चार्ज किती येतो रे, निगेटिव्ह चार्ज. मेटल प्लेट वरती पॉझिटिव्ह चार्ज येतो. त्या प्रोसेसला काय म्हणायचं, इलेक्ट्रोनेशन असं म्हणतात. त्या प्रोसेसला काय म्हणायचं तुम्ही, इलेक्ट्रोनेशन. लक्षात. इलेक्ट्रोनेशन म्हणजे काय, ओके. रिडक्शन मेक्स मेटल प्लेट पॉझिटिव्ह चार्ज. इथे इलेक्ट्रॉन गेन केले तर लक्षात. The process in which gain of electron take place. Okay, त्याला काय म्हणायचं, इलेक्ट्रोनेशन. And de-electronation, the process in which loss of electron take place and makes metal plate negative charge. आणि इथं the process in which gain of electron take place and makes the metal plate positive charge. Okay, त्याला इलेक्ट्रोनेशन असं म्हणतात. आता मग हे de-electronation आणि इलेक्ट्रोनेशन, de-electronation आणि इलेक्ट्रोनेशन क्या कंडिशन आपल्या इक्विलिब्रियमला असतात लक्षात. सायमल्टेनियसली एक इलेक्ट्रॉन लॉस करत असतो आणि त्याच वेळी दुसरा इलेक्ट्रॉन हा आपला इलेक्ट्रॉन गेन करत असतो, लक्षात का. ओके. एकाच वेळी एक इलेक्ट्रॉन लॉस करतोय आणि त्याच वेळी दुसरा इलेक्ट्रॉन यानं लॉस केलेले इलेक्ट्रॉन इकडे कॅथोडला गेन करतो. त्यामुळं डी-इलेक्ट्रोनेशन आणि इलेक्ट्रोनेशन ह्या दोन्ही प्रोसेस आहेत, क्या कशा असतात, ओके, इक्वल रेटनं कॅरी फॉरवर्ड होत असतात, लक्षात असतात. इक्वल रेटनं फॉरवर्ड होत असतात. आता मग डी-इलेक्ट्रोनेशन आणि इलेक्ट्रोनेशन त्या दोघांचा रेट इक्वल असेल, डी-इलेक्ट्रोनेशन त्या दोघांचा रेट, डी-इलेक्ट्रोनेशन अँड इलेक्ट्रोनेशन त्या दोघांचा रेट इक्वल असेल तर का, रेट इक्वल असेल तर लक्षात घ्या काय होत असतं, ते इक्विलिब्रियम अलाइज होत असतो ना. प्रोसेस आपली कुठे असताना इथं इक्विलिब्रियमला असतात, लक्षात का. इक्विलिब्रियम कंडिशन इथे इक्विलिब्रियम असताना लक्षात घ्या, इक्विलिब्रियम कंडिशन अलाइज होणार, प्रोसेस ॲट इक्विलिब्रियम. आणि डी-इलेक्ट्रोनेशनचा रेट फास्ट असेल, डी-इलेक्ट्रोनेशनचा रेट फास्ट असेल ऍज कम्पेअर्ड टू इलेक्ट्रोनेशन, तर काय होणार आहे, इथं डी-इलेक्ट्रोनेशनचा रेट फास्ट असेल तर इथं ऑक्सिडेशनचा रेट जास्त असणार. आणि इलेक्ट्रोनेशनचा रेट फास्ट असेल तर रिडक्शनचा रेट आपला फास्ट झाला असणार. रिडक्शन हे जास्त क्वांटिटी मध्ये आपलं होणार आहे, इलेक्ट्रोनेशन फास्ट असेल तर, लक्षात आहे ना. ओके. इलेक्ट्रिकल, आता मला सांगा त्यामध्ये त्या दोन टेंडन्सीमुळे, डी-इलेक्ट्रोनेशन आणि इलेक्ट्रोनेशन टेंडन्सीमुळे इलेक्ट्रिकल डबल लेअर तयार होतो. ते डी-इलेक्ट्रोनेशन आणि इलेक्ट्रोनेशन मुळे इलेक्ट्रिकल डबल लेअर तयार होतात. कुठं तयार होतात, मेटलच्या प्लेट वरती आणि सॉल्ट सोल्युशन मध्ये असा इलेक्ट्रिकल डबल लेअर तयार होत असतो. त्या इलेक्ट्रिकल डबल लेअर मुळे जे पोटेन्शियल अराइज होत असतं त्याच पोटेन्शियल आपण काय म्हणतोय, इलेक्ट्रोड पोटेन्शियल असतं. तर का डिफरन्स बिटवीन इलेक्ट्रिकल पोटेन्शियल ऑफ मेटल इलेक्ट्रोड अँड सोल्युशन अराउंड इट अंडर इक्विलिब्रियम कंडिशन. त्यावेळी जे पोटेन्शियल डेव्हलप होत असतं इलेक्ट्रोड वरती त्याच पोटेन्शियल आपण काय म्हणतोय, इलेक्ट्रोड पोटेन्शियल असं म्हणतो. लक्षात. ओके. इलेक्ट्रिकल ड्यू टू डी-इलेक्ट्रोनेशन and electronation process, electrical double layer arises between the metal surface and salt solution. ओके. लक्षात. ते सॉल्ट सोल्युशन आणि मेटलच्या प्लेट मध्ये इलेक्ट्रिकल डबल लेअर अराइज होत असतो, त्याला आपण काय म्हणणार आहे, इलेक्ट्रोड पोटेन्शियल असं. लक्षात. आता मग आता ह्या दोन इलेक्ट्रोडचं पोटेन्शियल कंबाईन केले की आपल्याला काय मिळणार आहे, सेल पोटेन्शियल मिळणार. सेल पोटेन्शियल. आता सुरुवातीला
इथं मला सांगा तुम्ही, इथं रिडक्शन पोटेन्शियल आपलं कॅथोडला होत असतं. इथं रिडक्शन पोटेन्शियल का म्हणायचं, पोटेन्शियल इलेक्ट्रोनेशन रिएक्शन मध्ये रिडक्शन झाल्यामुळे तयार होत असतं. आणि इथं पोटेन्शियल डेव्हलप काय होत असतं, ऑक्सिडेशन रिएक्शन झाल्यामुळे पोटेन्शियल डेव्हलप होत असतं. आता मग आपल्याला ऑक्सिडेशन पोटेन्शियल आणि रिडक्शन पोटेन्शियल आणि त्यानंतर सेल पोटेन्शियल डेफिनेशन बघायचं. ओके, बघा हे तर लक्षात आलं सगळ्यांना, डिइलेक्ट्रोनेशन, इलेक्ट्रोनेशन. त्यानंतर बघा नेक्स्ट याच्यामध्ये ऑक्सिडेशन पोटेन्शियल. ऑक्सिडेशन पोटेन्शियल त्यालाच आपण काय म्हणतो बघा, E नॉट OX. ओके, E नॉट OX, EOX म्हणून सॅलेट पोटेन्शियलच्या वेळी घेऊ आपण. ऑक्सिडेशन पोटेन्शियल म्हणजे E ऑक्सिडेशन. E म्हणजे आपलं इलेक्ट्रोड पोटेन्शियल. दिसलं का, ऑक्सिडेशन पोटेन्शियल सुरुवातीला. तर ऑक्सिडेशन पोटेन्शियल हे कसं असतं बघा, लक्षात घ्या. ऑक्सिडेशन पोटेन्शियल आपण कसं म्हणणार आहे, पोटेन्शियल असोसिएटेड विथ ऑक्सिडेशन रिएक्शन. पोटेन्शियल असोसिएटेड विथ ऑक्सिडेशन रिएक्शन. पोटेन्शियल असोसिएटेड ड्यू टू ऑक्सिडेशन रिएक्शन. Oxidation reaction. Potential associated due to oxidation reaction at an electrode. At an electrode. Oxidation reaction झाल्यामुळे इलेक्ट्रोड वरती जे पोटेन्शियल डेव्हलप होत असतं. पोटेन्शियल असोसिएटेड ड्यू टू ऑक्सिडेशन रिएक्शन at an electrode. तर इथे इलेक्ट्रोड कुठला असणार आहे सांगा, एनोड असणार ना, राईट नाही. ओके, इज कॉल्ड ऑक्सिडेशन पोटेन्शियल. पोटेन्शियल असोसिएटेड ड्यू टू ऑक्सिडेशन रिएक्शन ॲट एन इलेक्ट्रोड. त्याला आपण ऑक्सिडेशन पोटेन्शियल असं म्हणणार. ते आपण कसं दाखवणार, EOX. ते कुठे होत असतं, एनोड या इलेक्ट्रोडला होत असतं. आणि दुसरा आपला रिडक्शन पोटेन्शियल. रिडक्शन पोटेन्शियल आपलं कुठे डेव्हलप होतं रे, रिडक्शन पोटेन्शियल ते आपण कसं दाखवणार, ERD. ओके, E म्हणजे इलेक्ट्रोड पोटेन्शियल. इलेक्ट्रोड पोटेन्शियल, रिडक्शन पोटेन्शियल ऑफ इलेक्ट्रोड. तर इथं तुम्ही काय म्हणणार, पोटेन्शियल असोसिएटेड, पोटेन्शियल असोसिएटेड ड्यू टू रिडक्शन रिएक्शन. Potential associated due to reduction reaction at an electrode. आता इथे इलेक्ट्रोड असणार आहे तो कॅथोड असणार. ओके, त्याला आपण काय म्हणणार, रिडक्शन पोटेन्शियल. रिडक्शन रिएक्शन मुळे इलेक्ट्रोड वरती जे पोटेन्शियल डेव्हलप होत असतं त्याला आपण काय म्हणणार आहे, रिडक्शन पोटेन्शियल असं म्हणणार. त्यानंतर नेक्स्ट बघा, सेल पोटेन्शियल. सेल पोटेन्शियल. आता सेल पोटेन्शियल किती आहे, सेल पोटेन्शियल ही रिडक्शन पोटेन्शियल आणि ऑक्सिडेशन पोटेन्शियल. ऑक्सिडेशन पोटेन्शियल एनोडला होत असतं, रिडक्शन पोटेन्शियल कॅथोडला होत असतं. त्या दोन पोटेन्शियलचा सम म्हणजे काय असतो, सेल पोटेन्शियल असतो. गॅल्व्हॅनिक सेल आपला दोन हाफ सेलचं कॉम्बिनेशन असतं, एनोड हाफ सेल आणि कॅथोड हाफ सेल. त्या दोन सेल पोटेन्शियलच्या कॉम्बिनेशन केल्यावर आपल्याला सेल पोटेन्शियल मिळणार. त्यामुळे सेल पोटेन्शियल हे आपलं काय असणार बघा, सेल पोटेन्शियल और ईएमएफ ऑफ सेल. सेल पोटेन्शियल और ईएमएफ ऑफ सेल त्यालाच आपण ईएमएफ ऑफ सेल असं म्हणतो, इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स. ईएमएफ ऑफ सेल हा काय असतो बघा, potential difference between electrodes. It is defined as potential difference between electrodes.
potential difference between electrodes corresponding to external flow of electrons, corresponding to external flow of electrons, corresponding to external flow of electrons. Potential difference between electrodes corresponding to external flow of electrons from anode to cathode. From anode to cathode. याला आपण सेल्फ पोटेन्शियल असं म्हणतो. ओके. दोन इलेक्ट्रोड मधला पोटेन्शियल डिफरन्स असणार आहे ड्यू टू एक्सटर्नल फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन्स. एनोड टू कॅथोड आपला एक्सटर्नल फ्लो असतो मेटॅलिक वायर मध्ये. आता मग हा जो सेल्फ पोटेन्शियल आहे हे आपण कसं दाखवतो बघा. सेल्फ पोटेन्शियल ई सेल या सिंबल आपण दाखवतो. सेल्फ पोटेन्शियल ई सेल इज इक्वल टू ही दोन पोटेन्शियलची आपली सम आहे ना. ऑक्सिडेशन पोटेन्शियल आणि रिडक्शन पोटेन्शियल. हे आपण कसं दाखवतो. ऑक्सिडेशन पोटेन्शियल EOX हे कुठं होतं रे एनोडला. त्यामुळे आपण खाली ब्रॅकेट मध्ये असले ना EOX एनोड प्लस E रिडक्शन ऍट कॅथोड. बरोबर आहे. E रिडक्शन ऍट कॅथोड. आता मग हेच आपण आणखी कसं लिहितो बघा. ही रिडक्शन पोटेन्शियल इकडे आलं ऑक्सिडेशन इकडे गेलं तर हे काय होणार पॉझिटिव्ह निगेटिव्ह होणार. त्यामुळे E सेल इज इक्वल टू E cell or cell potential is equal to okay reduction potential at cathode. तुम्ही डायरेक्ट E cathode म्हटलं तरी चालेल. सर cathode ला ऑलवेज रिडक्शन रिएक्शन्स होत असतात. मायनस EOX एनोड. लक्षात अशा पद्धतीने सेल पोटेंशियल इज इक्वल टू रिडक्शन पोटेंशियल मायनस ऑक्सिडेशन पोटेंशियल. हा फॉर्म्युला यूज करायचा लक्षात घ्या. सेल पोटेंशियल काढण्यासाठी हा वरचा यूज करायचा हा यूज करायचा अकॉर्डिंग टू IPS. तर का की इथे पुढे स्टँडर्ड रिडक्शन पोटेंशियल मध्ये सांगितलेलं आहे. ओके. सेल पोटेंशियल इज इक्वल टू रिडक्शन पोटेंशियल मायनस ऑक्सिडेशन पोटेंशियल. आपण डेफिनेशन मध्ये सांगितले काय सांगितले. पोटेंशियल डिफरन्स बिटवीन इलेक्ट्रोड्स. दोन इलेक्ट्रॉनला पोटेंशियल डिफरन्स म्हणजे तो मायनस पाहिजे असणार. करस्पॉन्डिंग टू एक्सटर्नल फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन्स फ्रॉम एनोड टू कॅथोड. आता इलेक्ट्रॉनचा फ्लो जरी एनोड टू कॅथोड होत असला तरी आपण ते कन्सिडर करत असताना कॅथोड टू एनोड असं कन्सिडर करत असतो लक्षात. ओके ओके लक्षात आहे. हे आपलं सेल्फ पोटेंशियल आहे. आता इथं बघा ह्यामध्ये ओके इथं आपला एनोड कसा असतो निगेटिव्ह चार्ज आणि कॅथोड कसा असतो रे पॉझिटिव्ह चार्ज असतो. बरोबर आहे ना. म्हणून आपण इथे काय केलं इकडे ही प्लस क्वांटिटी इकडे काय केले मायनस क्वांटिटी. लक्षात. ओके. आता दुसरा ह्यामध्ये सेल पोटेंशियल तुमच्या लक्षात आहे. ऑक्सिडेशन पोटेंशियल ओके ऑकर्स ॲट एनोड. रिडक्शन पोटेंशियल ऑकर्स ॲट कॅथोड. सेल पोटेंशियल हे दोघांच्यातला डिफरन्स असणार आहे. ओके. आता ह्या सेल पोटेंशियल स्टँडर्ड पोटेंशियल ऑफ सेल पोटेंशियल इलेक्ट्रोड पोटेंशियल नंतर नेक्स्ट आपण आता स्टँडर्ड पोटेंशियल स्टडी करणार. स्टँडर्ड पोटेंशियल ते कसं असणार बघा. स्टँडर्ड पोटेंशियल स्टँडर्ड पोटेंशियल. तर स्टँडर्ड पोटेंशियल आपण कधी घेत असतो सर. स्टँडर्ड पोटेंशियल इलेक्ट्रोड आणि सेल पोटेंशियल डिपेंड्स ऑन इलेक्ट्रोड पोटेंशियल and सेल पोटेंशियल. ह्याची व्हॅल्यू कशावर डिपेंड असते बघा. इलेक्ट्रोड पोटेंशियल आणि सेल पोटेंशियल डिपेंड्स ऑन
depends on concentration of solution, concentration of solution, सोल्युशनच्या कॉन्सन्ट्रेशन वर डिपेंड असतं. त्यानंतर पार्शियल प्रेशर ऑफ गॅसेस, पार्शियल प्रेशर ऑफ गॅसेस, हे गॅस असेल तर त्यांचं पार्शियल प्रेशर ऑफ गॅसेस. ओके, पार्शियल प्रेशर ऑफ गॅसेस आणि नेक्स्ट टेम्परेचर. ह्यावरती सेल पोटेन्शियल आणि इलेक्ट्रोड पोटेन्शियलच्या व्हॅल्यू डिपेंड असतात. आता सेल पोटेन्शियल आर मेजर्ड अंडर स्टँडर्ड कंडिशन डिफाइंड एज सॉलिड अँड लिक्विड इन देयर प्युअर फॉर्म, सोल्युशन एट 1 मोलर कॉन्सन्ट्रेशन. बघा इथे लक्षात घ्या, प्युअर सॉलिड आणि प्युअर लिक्विड यांच्यासाठी आपण काय करणार आहे बघा. जर कॉन्सन्ट्रेशन लिक्विडचं कॉन्सन्ट्रेशन आपलं 1 मोलर असेल, पार्शियल प्रेशर आपलं 1 एटमॉस्फियर असेल, पार्शियल प्रेशर 1 एटमॉस्फियर आणि टेम्परेचर 25 डिग्री सेल्सिअस असेल, त्या कंडिशन फॉलो होत असतील. ओके, एखाद्या सोल्युशन मधील लिक्विड्स त्यांचं कॉन्सन्ट्रेशन किंवा त्या आयनचं कॉन्सन्ट्रेशन 1 मोलर असेल, पार्शियल प्रेशर गॅस असेल तर पार्शियल प्रेशर 1 एटमॉस्फियर असेल आणि टेम्परेचर जर 25 डिग्री सेल्सिअस असेल, तर त्यावेळी सेल पोटेन्शियल किंवा इलेक्ट्रोड पोटेन्शियल हे आपण काय म्हणणार आहे, स्टँडर्ड इलेक्ट्रोड पोटेन्शियल ऑफ स्टँडर्ड सेल पोटेन्शियल. लक्षात का, हे लक्षात ठेवायचं. ओके, दी स्टँडर्ड पोटेन्शियल डिसिग्नेटेड ॲज ई नॉट. हे स्टँडर्ड पोटेन्शियल आपण ई नॉट ह्या सिम्बॉलला आता दाखवणार आहे. चल का, काय म्हणजे आपण सोल्युशनचं कॉन्सन्ट्रेशन 1 मोलर मध्ये दिलं असेल, पार्शियल प्रेशर 1 एटमॉस्फियर मध्ये दिलं असेल आणि टेम्परेचर जर 25 डिग्री सेल्सिअस दिलं असेल, तर त्यावेळी असणारं इलेक्ट्रोड पोटेन्शियल आणि सेल पोटेन्शियल हे स्टँडर्ड इलेक्ट्रोड पोटेन्शियल आणि स्टँडर्ड सेल पोटेन्शियल असणार. ओके, आता मग स्टँडर्ड इलेक्ट्रोड पोटेन्शियल म्हणजेच काय, स्टँडर्ड इलेक्ट्रोड पोटेन्शियल, स्टँडर्ड इलेक्ट्रोड पोटेन्शियल. ही स्टँडर्ड इलेक्ट्रोड पोटेन्शियल आपण ई नॉट या सिम्बॉलला दाखवतो. सर स्टँडर्ड इलेक्ट्रोड पोटेन्शियल रिप्रेझेंटेड ॲज ई नॉट. Potential for electrode reaction occurs at electrode when all the substances involved in their standard state. Okay, standard electrode potential के समास होगा. It is defined as potential for electrodes. It is defined as potential for electrodes. Potential for electrodes. Okay, potential for electrodes. Electrode reaction. Potential for electrode reaction. Electrode reaction to potential that occurs at the electrode. That occurs at electrode when all the substance involved in their when all the substance involved in their standard state. All the substance involved in their standard state. तेव्हा त्याचे सगळे सबस्टन्स स्टँडर्ड स्टेट मध्ये असतात, त्याला आपण काय म्हणणार आहे, स्टँडर्ड इलेक्ट्रोड पोटेन्शियल असं. लक्षात आहे, लक्षात काय. ओके, बघा पोटेन्शियल इलेक्ट्रोड रिएक्शन मुळेच पोटेन्शियल डेव्हलप होत असतं ना. इलेक्ट्रोड वरती आपल्या कुठल्या रिएक्शन होतात, ऑक्सिडेशन आणि रिडक्शन रिएक्शन होत असतात. आता इलेक्ट्रोड पोटेन्शियल मध्ये एक कुठला असतो, कॅथोड असतो. कॅथोडला आपलं ऑक्सिडेशन पोटेन्शियल रिडक्शन पोटेन्शियल असतं आणि एनोडला ऑक्सिडेशन पोटेन्शियल असतं. इलेक्ट्रोड रिएक्शन झाल्यामुळे
जे पोटेन्शियल डेव्हलप होत असतं इलेक्ट्रोड वरती ते कधी व्हायला पाहिजे, सगळे सबस्टन्स त्यांच्या स्टँडर्ड स्टेट मध्ये असतात. ओके ओके रिएक्शन मध्ये इन्व्हॉल्व झालेले सबस्टन्स स्टँडर्ड स्टेट मध्ये असताना इलेक्ट्रोड वरती जे पोटेन्शियल डेव्हलप होत असतं त्याला आपण काय म्हणणार आहे, स्टँडर्ड इलेक्ट्रोड पोटेन्शियल. मग स्टँडर्ड स्टेट कुठल्या पाहिजे, सबस्टन्सच्या टेम्परेचर 25 डिग्री सेल्सिअस पाहिजे रिएक्शन होत असताना, पार्शियल प्रेशर 1 एटमॉस्फियर पाहिजे आणि कॉन्सन्ट्रेशन ऑफ सोल्युशन किती पाहिजे, 1 मोलर पाहिजे. या तीन कंडिशन असताना इलेक्ट्रोड वरती ज्या इलेक्ट्रोड रिएक्शन होत असतात त्यावेळी जे पोटेन्शियल डेव्हलप होत असतं त्याला आपण काय म्हणणार आहे, स्टँडर्ड इलेक्ट्रोड पोटेन्शियल. लक्षात आहे. आता मग हे स्टँडर्ड इलेक्ट्रोड पोटेन्शियल नंतर आता आपण स्टँडर्ड ऑक्सिडेशन पोटेन्शियल म्हणणार. स्टँडर्ड ऑक्सिडेशन पोटेन्शियल, स्टँडर्ड ऑक्सिडेशन पोटेन्शियल. तर स्टँडर्ड ऑक्सिडेशन पोटेन्शियल आपण आता ऑक्सिडेशन पोटेन्शियल कसं दाखवलं होतं आपण, EOX. आता स्टँडर्ड ऑक्सिडेशन पोटेन्शियल दाखवायचं तर E0OX करायचं. काय करायचं आपण, E0OX करायचं. तर स्टँडर्ड ऑक्सिडेशन पोटेन्शियल हे तुम्ही आता डेफिनेशन लिहित असताना कसं करणार आहे, पोटेन्शियल फॉर ऑक्सिडेशन ऑफ रिएक्शन. इथं इथे डिपेंड पोटेन्शियल फॉर इलेक्ट्रोड रिएक्शन म्हणले ना, ती इलेक्ट्रोड रिएक्शन कुठली म्हणतात, ऑक्सिडेशन ऑफ रिएक्शन ना. चल फक्त एवढा डिफरन्स करायचा, बाकी काय नाही. पोटेन्शियल फॉर इट इज डिफाइंड एज पोटेन्शियल फॉर, हे आहे दिसला, इट इज डिफाइंड एज पोटेन्शियल फॉर, it is defined as potential for oxidation half reaction. It is defined as potential for oxidation half reaction. Defined as potential for oxidation half reaction that occurs at the electrodes. That occurs at the electrode. That occurs at the electrode when all the substance involved in their standard state are involved in their standard. ओके क्या आपली स्टँडर्ड ऑक्सिडेशन पोटेन्शियलची डेफिनेशन होत आहे. लक्षात आहे. पोटेन्शियल डेव्हलप होत आहे ऑक्सिडेशन हाफ रिएक्शन झाल्यामुळे, इलेक्ट्रोड वरती ऑक्सिडेशन हाफ रिएक्शन होती, ऑक्सिडेशन हाफ रिएक्शन झाल्यामुळे पोटेन्शियल डेव्हलप होत आहे. ते पोटेन्शियल कधी असणार आहे, सबस्टन्स स्टँडर्ड स्टेट मध्ये असेल तर. स्टँडर्ड स्टेट कुठल्या, त्या तीन कंडिशन. लक्षात का. तर त्याच पद्धतीने स्टँडर्ड रिडक्शन पोटेन्शियल लिहितात. इथं तुम्ही काय लिहिणार, E0RED. डिफरन्स काय करायचा, फक्त ऑक्सिडेशनच्या ठिकाणी रिडक्शन लिहायचं, एवढा डिफरन्स आहे. ते हाय कसं डेफिनेशन लिहा, इट इज डिफाइंड एज पोटेन्शियल फॉर रिडक्शन ऑफ रिएक्शन म्हणतात असं. बघा स्टँडर्ड रिडक्शन पोटेन्शियल, स्टँडर्ड रिडक्शन पोटेन्शियल represented as E0RED, standard reduction potential. Okay. बघा potential it is defined as, काय म्हणणार, it is defined as potential for reduction of reaction. ओके पुढची डेफिनेशन तुम्ही ऍज इट इज कंटिन्यू करायचं. काय म्हणायचं, इट इज डिफाइंड एज रिडक्शन ऑफ रिएक्शन that occurs at the electrode when all the substances involved in their standard state. Okay, फक्त इथं ऑक्सिडेशनच्या ठिकाणी रिडक्शन करायचं. ओके लक्षात आहे. ते आपली स्टँडर्ड रिडक्शन पोटेन्शियल आहे. आता त्यानंतर स्टँडर्ड रिडक्शन पोटेन्शियल ऑफ इलेक्ट्रोड is always equal to standard oxidation potential with sign reverse.
फक्त साइन जोड आपण काय करणार आहे रिव्हर्स करत असतो लक्षात घ्या स्टँडर्ड रिडक्शन पोटेन्शियल इज इक्वल टू स्टँडर्ड काय असतं ऑपरेशन पोटेन्शियल ओनली साइन इज रिव्हर्स हे साइन रिव्हर्स असतं लक्षात घ्या फक्त साइन तेवढं रिव्हर्स असतं आपलं ओके रिडक्शन पोटेन्शियलची व्हॅल्यू आपली ऑलवेज निगेटिव्ह असते आणि स्टँडर्ड ऑपरेशन पोटेन्शियलची व्हॅल्यू पॉझिटिव्ह असते हे लक्षात ठेवा साइन फक्त आपलं रिव्हर्स आहे ओके स्टँडर्ड रिडक्शन पोटेन्शियल निगेटिव्ह असतं आणि स्टँडर्ड ऑपरेशन पोटेन्शियल पॉझिटिव्ह असतं त्यानंतर स्टँडर्ड सेल पोटेन्शियल ऑफ स्टँडर्ड ईएमएफ ऑफ सेल आपल्याला लिहायचा आहे ओके स्टँडर्ड सेल पोटेंशियल और स्टैंडर्ड ईएमएफ ऑफ सेल स्टैंडर्ड सेल पोटेंशियल of standard EMF of cell EMF म्हणजे electromagnetic force standard EMF of cell represented by symbol E0 cell E0 cell या सिंबल आपण दाखवणार आहे तर standard cell potential it is the potential of galvanic cell हे काय असतं it is the potential of galvanic cell it is the potential of galvanic cell when all the substances involved when all the substances involved in their standard state is the potential of galvanic cell when all the substances involved in cell reaction all the substances involved in standard state in cell reaction okay galvanic cell मध्ये असणारा पोटेन्शियल ज्यावेळी सगळे सबस्टन्स त्याच्या स्टँडर्ड स्टेट मध्ये सेल रिएक्शन मधील सगळे सबस्टन्स स्टँडर्ड स्टेट मध्ये असतील तर त्यावेळी ते गॅल्व्हॅनिक सेल मध्ये पोटेन्शियल डेव्हलप होतं त्याला आपण स्टँडर्ड सेल पोटेन्शियल किंवा स्टँडर्ड ईएमएफ ऑफ सेल असं म्हणतात आता ही स्टँडर्ड सेल पोटेन्शियल आपण कसं लिहिणार बघा E0 सेल होणार इज इक्वल टू E0 ऑक्सिडेशन आपलं एनोडला होत असतं प्लस E0 reduction did not take place at cathode but according to IUPAC convention standard electrode potential of electrode it is simply called standard potential of electrode according to IUPAC convention IUPAC कन्व्हेन्शन नुसार स्टँडर्ड रिडक्शन पोटेन्शियल आता ही शॉर्ट मध्ये लिहिलेलं आहे स्टँडर्ड रिडक्शन पोटेन्शियल E0 अल्टिमेट इट इज स्टँडर्ड रिडक्शन पोटेन्शियल इट इज कन्सिडर्ड एज स्टँडर्ड reduction potential is simply considered as standard potential of electrode okay स्टँडर्ड रिडक्शन पोटेन्शियल काय म्हणलंय स्टँडर्ड पोटेन्शियल ऑफ इलेक्ट्रोड म्हणजे ह्याचा अर्थ काय लक्षात घ्या कुठल्याही इलेक्ट्रोडचं पोटेन्शियल हे ऑलवेज स्टँडर्ड इलेक्ट्रोड पोटेन्शियलच असतं
हे लक्षात ठेवायचं. ओके. पोटेन्शियल ऑफ एनी सिंगल इलेक्ट्रोड, इथं मी लिहितोय सेंटेन्स. पोटेन्शियल ऑफ एनी सिंगल इलेक्ट्रोड is always standard reduction potential. हे always काय असतं? स्टँडर्ड रिडक्शन पोटेन्शियल असतं. म्हणजे तुम्हाला हे अशा पद्धतीनं Zn2 प्लस 1 मोलार ऑब्लिक Zn की ही आपण अशा पद्धतीनं दाखवायचं असतं. इथं Zn2 प्लस रिडक्शन झाल्यावर Zn म्हणून अशा पद्धतीने आपण दाखवलेलं असतं स्टँडर्ड रिडक्शन पोटेन्शियल. बरोबर की नाही? तुम्हाला याची सेल रिएक्शन लिहा म्हटलं असेल तर Zn2 प्लस 1 मोलार 2 इलेक्ट्रॉन गेन करणार तर आपल्याला काय मिळणार? Zn. सॉरी, की तुम्हाला जरी सिंगल इलेक्ट्रोडची सेल रिएक्शन लिहा म्हटलं असेल तरी ती सिंगल इलेक्ट्रोडची इलेक्ट्रोड रिएक्शन लिहा म्हटलं असतं की ऑलवेज रिडक्शन रिएक्शन लिहायची, ऑक्सिडेशन रिएक्शन लिहायची नाही. ओके, हे लक्षात ठेवा. The potential of any single electrode is always standard reaction potential and electrode reaction is also standard reduction reaction. Okay, reduction reaction सुद्धा अब त्याचे सेल इलेक्ट्रोड रिएक्शन सुद्धा कुठले असणार आहे? रिडक्शन रिएक्शन असणार आहे. and electrode reaction is always and electrode reaction is always reduction reaction. ही सुद्धा आपली काय असणार आहे? रिडक्शन रिएक्शन असणार. is always reduction reaction. लक्षात आहे? and electrode reaction is always reduction reaction. ओके, लक्षात ठेवायचं. इलेक्ट्रोड रिएक्शन सुद्धा ही आपली always reduction reaction असणार. लक्षात आहे? ओके, कुठल्याही सिंगल इलेक्ट्रोडची रिएक्शन ही आपली ऑलवेज कुठली असते? रिडक्शन रिएक्शन असते. पोटेन्शियल ऑफ एनी सिंगल इलेक्ट्रोड ही ऑलवेज स्टँडर्ड रिडक्शन पोटेन्शियल असते. आणि स्टँडर्ड रिडक्शन पोटेन्शियलच आपण काय म्हणतो? स्टँडर्ड पोटेन्शियल ऑफ इलेक्ट्रोड. लक्षात का? हे लक्षात ठेवायचं. आता मग आययुपीएससी कन्व्हेन्शन नुसार स्टँडर्ड सेल पोटेन्शियलचे फॉर्म्युला कसा आहे बघा. E नॉट सेल इज इक्वल टू E नॉट कॅथोड मायनस E नॉट एनोड. आणि हाच फॉर्म्युला आपण यूज करायचा स्टँडर्ड सेल पोटेन्शियल काढण्यासाठी. चल का? E नॉट कॅथोड मायनस E नॉट एनोड. कॅथोडला रिडक्शन पोटेन्शियल असतं, एनोडला ऑक्सिडेशन पोटेन्शियल असतं. ऑक्सिडेशन पोटेन्शियल आपलं कॅथोडला ऑक्सिडेशन पोटेन्शियल, एनोडला रिडक्शन पोटेन्शियल. ऑक्सिडेशन पोटेन्शियलची व्हॅल्यू पॉझिटिव्ह असते, रिडक्शन पोटेन्शियलची व्हॅल्यू आपली निगेटिव्ह असते. लक्षात का? आता त्यानंतर ते आपलं स्टँडर्ड सेल पोटेन्शियल लक्षात असलं ना. स्टँडर्ड ऑक्सिडेशन पोटेन्शियल, स्टँडर्ड रिडक्शन पोटेन्शियल हे समजले ना. आता त्यानंतर नेक्स्ट आपण आता बघणार दॅट इज द नेर्नस्ट इक्वेशन. हे नेर्नस्ट इक्वेशन आपल्याला बघायचं, त्यालाच आपण नर्स्ट इक्वेशन सुद्धा म्हणतो. नर्स्ट इक्वेशन हे आपलं काय असणार आहे बघा. Last equation gives relation between cell potential and electrode potential. The cell potential and electrode potential okay. The cell potential and electrode potential depends on temperature. Depends on temperature. Depends on temperature. Concentration of solid. Concentration of solids.
concentration of solute and partial pressure of gases and partial pressure of gases. Partial pressure of gases. This dependence of potential, this relation, this dependence of potential okay, this dependence of potential given by Nernst equation, given by Nernst equation. हे नर्स इक्वेशन दाखवलेलं असतं. सेल पोटेन्शियल आणि इलेक्ट्रोड पोटेन्शियल हे टेम्परेचरवर डिपेंड असतं, सॉलिडच्या कॉन्सन्ट्रेशनवर डिपेंड असतं आणि गॅसच्या पार्शियल प्रेशरवर डिपेंड असतं. हे नर्स इक्वेशन सांगत असतं. आता मग नर्स इक्वेशन आपला फॉर्म्युला काय बघा, E is equal to E naught minus E is equal to E naught minus RT upon NF ln2 हे नर्स इक्वेशन आहे. ओके, आता इथं पेन E म्हणजे आपला इथं E म्हणजे काय असणार आहे आपला बघा, E इथं तो असणार आहे स्टँडर्ड पोटेन्शियल ऑफ इलेक्ट्रोड असेल किंवा सेल असेल. E naught म्हणजे स्टँडर्ड पोटेन्शियल ऑफ इलेक्ट्रोड और स्टँडर्ड पोटेन्शियल ऑफ सेल. R आपला युनिव्हर्सल गॅस कॉन्स्टंट आहे, T टेम्परेचर आहे, N नंबर ऑफ मोल्स ऑफ इलेक्ट्रॉन पर F चार्ज ऑफ इलेक्ट्रॉन्स इन फॅरेडे, Q म्हणजे रिएक्शन कोएफिशिएंट आहे. ओके, इथे Q ची व्हॅल्यू Q इज इक्वल टू रिएक्शन कोएफिशिएंट. रिएक्शन कोएफिशिएंट आपलं काय असणार आहे, रिएक्शन कोएफिशिएंट इट गिव्स द नॉन इक्विलिब्रियम कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिएक्टंट और प्रोडक्ट्स. सर का रिएक्टंट आणि प्रोडक्टचं इक्विलिब्रियम अटेन करायच्या अगोदरचं कॉन्सन्ट्रेशन सांगतो लक्षात. ओके, नॉन इक्विलिब्रियम कॉन्सन्ट्रेशन सांगत असतो आणि केसी काय सांगतो, इक्विलिब्रियम कॉन्सन्ट्रेशन. हे नॉन इक्विलिब्रियम कॉन्सन्ट्रेशन किंवा इनिशियल कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिएक्टंट और प्रोडक्ट और नॉन इक्विलिब्रियम कॉन्सन्ट्रेशन ऑफ नॉन इक्विलिब्रियम पार्शियल प्रेशर ऑफ गॅसेस अँड गॅसेस. हे गॅसेस सबस्टन्सचं नॉन इक्विलिब्रियम पार्शियल प्रेशर सांगत असतो किंवा नॉन इक्विलिब्रियम कॉन्सन्ट्रेशन सांगत असतो. आता रिएक्शन कोएफिशिएंट याचा फॉर्म्युला काय आपला, Q रिएक्शन कोएफिशिएंट आहे. हा काय असतो रे, कॉन्सन्ट्रेशन ऑफ प्रोडक्ट टू कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिएक्टंट यांचा रेशो असतो लक्षात. कॉन्सन्ट्रेशन ऑफ प्रोडक्ट टू कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिएक्टंट. प्रोडक्ट आणि रिएक्टंटचं कॉन्सन्ट्रेशन कधी असतं, इक्विलिब्रियम अटेन करण्याच्या अगोदर नॉन इक्विलिब्रियम कॉन्सन्ट्रेशन असतं. आणि जर तुम्हाला पार्शियल प्रेशर दिला असेल तर ते पार्शियल प्रेशर सुद्धा नॉन इक्विलिब्रियम पार्शियल प्रेशर असतं. म्हणजे ही रिएक्शन कोएफिशिएंटची व्हॅल्यू तुम्ही इथं पुट अप केली तर फॉर्म्युला काय मिळाला, E is equal to E naught minus RT upon NF. ओके, ln Q ची व्हॅल्यू कॉन्सन्ट्रेशन ऑफ प्रोडक्ट to concentration of reactant. Okay, concentration of product to concentration of reactant. Okay, आता इथं सगळ्यात आपण इथं आता इंटिग्रेशन ln ची व्हॅल्यू जर आपण काढली असेल, ln ची व्हॅल्यू ln म्हणजे log 10 E असतो. log 10 E म्हणजे काय, log 10 E to the base 10 किलोग्राम पर 2.03 log 10. ओके, त्यामुळे ती E is equal to E naught. ओके, minus 2.303 RT upon NF log 10. Okay, concentration of product to concentration of reactant. आता हे शॉर्ट मध्ये लिहिले, P म्हणजे प्रोडक्ट, R म्हणजे रिएक्टंट. आता इथे सगळ्या टर्मची व्हॅल्यू मी इथे लिहितोय. ओके, E म्हणजे काय असणार आहे आपला, इथे E म्हणजे असणार आहे, E आपलं काय असणार आहे, पोटेन्शियल ऑफ E म्हणजे काय, पोटेन्शियल ऑफ इलेक्ट्रोड और सेल. फक्त E म्हणजे पोटेन्शियल ऑफ इलेक्ट्रोड किंवा सेलचं पोटेन्शियल. E नॉट म्हणजे काय, E नॉट म्हणजे स्टँडर्ड पोटेन्शियल म्हणजे
स्टँडर्ड पोटेन्शियल ऑफ इलेक्ट्रोडचं स्टँडर्ड पोटेन्शियल किंवा सेलचं स्टँडर्ड पोटेन्शियल, त्याला E नॉट असं म्हणायचं. चल का आता ह्या निर्देशित इक्वेशन वरून तुम्ही इलेक्ट्रोडचं सुद्धा पोटेन्शियल काढू शकताय आणि सेलचं सुद्धा पोटेन्शियल काढू शकताय. स्टँडर्ड पोटेन्शियल ऑफ इलेक्ट्रोड आणि पोटेन्शियल ऑफ इलेक्ट्रोड किंवा स्टँडर्ड सेल पोटेन्शियल आणि स्टँडर्ड पोटेन्शियल ऑफ सेल हे सुद्धा काढू शकताय. त्यानंतर M म्हणजे मोल्स ऑफ इलेक्ट्रॉन, मोल्स ऑफ इलेक्ट्रॉन्स इन्व्हॉल्व इन रिएक्शन. रिएक्शन मध्ये इलेक्ट्रॉनचे मोल्स किती इन्व्हॉल्व झाले त्याला आपण N असं म्हणतो. F म्हणजे फॅरेडे, F म्हणजे चार्ज ऑफ इलेक्ट्रॉन इन फॅरेडे. 1 फॅरेडेची व्हॅल्यू किती असते आपली 96500 कूलम पर मोल इलेक्ट्रॉन्स. 1 मोल इलेक्ट्रॉनचा चार्ज आहे फॅरेडे. त्यानंतर नेक्स्ट आपला गॅस कॉन्स्टंट आहे. गॅस कॉन्स्टंट R ची व्हॅल्यू किती असते आपली जूल मध्ये 8.314 जूल पर केल्विन पर मोल ही व्हॅल्यू घ्यायची R ची. हा युनिव्हर्सल गॅस कॉन्स्टंट आहे आपला. ओके हा आपला गॅस कॉन्स्टंट आहे असं याची व्हॅल्यू आपली फिक्स आहे. ओके त्यानंतर T जो आहे तो आपला टेम्परेचर आहे. टेम्परेचर ऑलवेज आपलं कशात असतं केल्विन मध्ये असतं. टेम्परेचर इन केल्विन हे केल्विन मध्ये घेस टेम्परेचर. त्यानंतर कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिएक्टंट अँड प्रोडक्ट्स, रिप्रेझेंट कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिएक्टंट अँड प्रोडक्ट हे तर तुम्हाला माहिती आहे. स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये P म्हणजे कॉन्सन्ट्रेशन ऑफ प्रोडक्ट, स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये R म्हणजे कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिएक्टंट असतं. ओके हे तुम्हाला दिलं जातं नसेल तर काही काही वेळी पाच प्रश्न दिला. ओके त्यानंतर बघा आता स्टँडर्ड कंडिशन जर तुम्हाला घ्यायचं असेल, स्टँडर्ड कंडिशन मध्ये टेम्परेचर किती पाहिजे रे आपलं 25 डिग्री सेल्सिअस. मग इथं लक्षात घ्या ऍट 25 डिग्री सेल्सिअस 25 डिग्री सेल्सिअसला हा आपला प्रोडक्ट आहे 2.303 RT/F. याची जी व्हॅल्यू आहे ती आपली 0.0592 व्होल्ट पर मोल इलेक्ट्रॉन आहे. 2.303 RT/F याची व्हॅल्यू आहे ती 0.0592 व्होल्ट पर मोल इलेक्ट्रॉन आहे. हे तुम्ही कॅल्क्युलेट केलं तर सुद्धा करून बघा लक्षात घ्या. 2.303 R ची व्हॅल्यू 8.314 करा. टेम्परेचर आपलं 25 डिग्री सेल्सिअस मध्ये किती रे किती येणार 298 केल्विन. F म्हणजे फॅरेडे 1 फॅरेडे तर का त्याची व्हॅल्यू किती आहे 96500 कूलम. ही जर करून बघितलं तर याला आन्सर आपला 0.0592 व्होल्ट पर मोल इलेक्ट्रॉन येईल. आणि मग हीच व्हॅल्यू डायरेक्ट आता 2.303 RT/F ही व्हॅल्यू डायरेक्ट आपण इथे ऍड केली. लक्षात घ्या आपला काय मिळणार हाच फॉर्म्युला नर्स इक्वेशनचा E नॉट मायनस काय होणार 0.0592 डिवाइड बाय ओनली काय होणार इथं N होणार. 2.303 RT/F ची व्हॅल्यू किती आली सो का डिवाइड बाय N. लॉक्टेट कॉन्सन्ट्रेशन ऑफ प्रोडक्ट, लॉक्टेट कॉन्सन्ट्रेशन ऑफ प्रोडक्ट डिवाइड बाय कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिएक्टंट असं आपण म्हणू शकतो सर. आता मग प्रोडक्टचं कॉन्सन्ट्रेशन इफ concentration of product is equal to concentration of reactant. प्रोडक्टचं कॉन्सन्ट्रेशन आणि रिएक्टंटचं कॉन्सन्ट्रेशन इक्वल असेल आणि ते 1 असेल, इक्वल असेल ते 1 असेल ते आपलं त्यावेळी काय येणार आहे सांगा E is equal to E naught minus 0.0592 divided by N. लॉक्टेन इकडे काय ना 1. आता लॉक्टेन 1 ची व्हॅल्यू आपली किती आली 0 ना. ओके त्यामुळे E is equal to काय आलं रे E is equal to only E naught आलं. बरोबर आहे E is equal to काय आलं E naught आली त्याला. बरोबर आहे ना. The standard potential of electrode of cell potential
is cell potential when molar concentration of reactant and product are unity. दुसरं काही म्हणजे E नॉट म्हणजे काय सेल पोटेन्शियल आणि स्टँडर्ड सेल पोटेन्शियल ह्याची व्हॅल्यू युनिटी असणार आहे म्हणजे इक्वल असणार कधी रिएक्टंट आणि प्रोडक्टचं कॉन्संट्रेशन युनिटी असेल इक्वल असेल त्यावेळी सेल पोटेन्शियल हे स्टँडर्ड सेल पोटेन्शियल असतं लक्षात ओके लक्षात ठेवायचं ओके समजलं ना किंवा इलेक्ट्रोड दिला असेल इलेक्ट्रोड पोटेन्शियल इज इक्वल टू स्टँडर्ड इलेक्ट्रोड पोटेन्शियल इज सेम व्हेन कॉन्संट्रेशन ऑफ रिएक्टंट अँड प्रोडक्ट इज युनिटी समजलं का युनिटी असेल तर लक्षात येईल ना ओके आता इथं आपलं हे लेटेस्ट इक्वेशन झालंय ते तुम्हाला 2 मार्कासाठी किंवा 3 मार्कासाठी ते विचारलं ते त्या टर्म्स मध्ये लिहायचे आता मग त्या नस्ट इक्वेशनला आपण इलेक्ट्रोड पोटेन्शियल आणि सेल पोटेन्शियल कसं फाइंड आउट करतोय ते आपल्याला बघायचं आहे कॅल्क्युलेशन ऑफ इलेक्ट्रोड पोटेन्शियल अँड सेल पोटेन्शियल डिपेंडिंग अपॉन नस्ट इक्वेशन ते आपल्याला बघायचं आहे ते आता कसं येणार आहे बघा calculation of electrode potential calculation of electrode potential using Nernst equation आता बघा आपण एखादा इलेक्ट्रोड घेऊया consider the electrode ओके एखादा इलेक्ट्रोड आपण घेतला असेल आता तुम्हाला मी सांगितलंय कुठलाही इलेक्ट्रोड हा ऑलवेज कसा लिहितोय आपण स्टँडर्ड इलेक्ट्रोड कुठलाही इलेक्ट्रोड हा आपण कसा असतो इलेक्ट्रोड आपण कसं रिप्रेझेंट करतो कुठलाही इलेक्ट्रोडची रिएक्शन ही स्टँडर्ड रिडक्शन रिएक्शन असते आणि इलेक्ट्रोड आपण कसा लिहिणार आहे स्टँडर्ड इलेक्ट्रोड स्टँडर्ड रिडक्शन इलेक्ट्रोड अपन Zn 2 plus 1 मोलार ऑब्लिक Zn सॉलिड कुठलाही सिंगल इलेक्ट्रोड दाखवायचा असेल तर तो ऑलवेज कुठला दाखवायचा कॅथोड दाखवायचा लक्षात जे स्टँडर्ड रिडक्शन इलेक्ट्रोड दाखवायचा बघा इथं रिडक्शन रिएक्शन पण कसे येणार आहे ह्यासाठी रिडक्शन रिएक्शन आणि इलेक्ट्रोडची सिंगल इलेक्ट्रोडची रिएक्शन ऑलवेज स्टँडर्ड रिडक्शन रिएक्शनच लिहायची ऑक्सिडेशन रिएक्शन लिहायची नाही Zn2 प्लस मग ह्याची रिडक्शन रिएक्शन कसे येणार Zn2 प्लस प्लस 2 इलेक्ट्रॉन ब्रॅकेट मध्ये 1 मोलर कॉन्संट्रेशन इट गिव्स Zn सॉलिड हे आपली रिडक्शन रिएक्शन लिहायची त्यानंतर आता पोटेन्शियल ऑफ इलेक्ट्रोड आपण काढणार आहे कशानुसार नस्ट इक्वेशन काय आहे आपलं इज इक्वल टू E नॉट मायनस काय आपलं सांगा 0. आता शेवटचा फॉर्म्युला घ्या आपण काय ओके ह्याची व्हॅल्यू तर आपली 0.052 आहे ना अगोदरच लिहायची काही गरज नाही 0.0592 डिवाइड बाय n log 10 काय आहे आपलं कॉन्संट्रेशन ऑफ प्रोडक्ट टू रिएक्टंट आहे ना बरोबर आहे ना कॉन्संट्रेशन ऑफ प्रोडक्ट टू कॉन्संट्रेशन ऑफ रिएक्टंट आता आपण हे झिंक इलेक्ट्रोडचं पोटेन्शियल काढावं म्हणजे ई च्या ठिकाणी तुम्ही काय म्हणू शकता इलेक्ट्रोड पोटेन्शियल ई इलेक्ट्रोड पोटेन्शियल किंवा तुम्ही डायरेक्ट काय म्हणू शकता ई स्टँडर्ड इलेक्ट्रोड पोटेन्शियल ऑफ झिंक असं सुद्धा म्हणू शकता किंवा ईएल असं सुद्धा म्हणू शकता ई नॉट ईएल स्टँडर्ड इलेक्ट्रोड पोटेन्शियल ओके मायनस 0.0592 डिवाइड बाय n n म्हणजे काय आहे नंबर ऑफ पोल्स ऑफ इलेक्ट्रॉन किती आहे 2 आहेत ना डिवाइड बाय 2 ओके log 10 कॉन्संट्रेशन ऑफ प्रोडक्ट कोण आहे झिंक सॉलिड स्टेट मध्ये ना प्युअर सॉलिड आणि प्युअर लिक्विडचं कॉन्संट्रेशन 1 असतं ऑलवेज 1 असतं लक्षात ओके ते दिलं जात नाही ते ऑलवेज 1 असतं तुम्हाला फिजिकल स्टेट लिक्विड आणि सॉलिड मध्ये दिले असेल तर प्युअर सॉलिड आणि प्युअर लिक्विडचं कॉन्संट्रेशन ऑलवेज 1 घ्यायचं तुम्हाला इलेक्ट्रोड रिएक्शन मध्ये फक्त आयनचं कॉन्संट्रेशन दिलं जातं
आणि पुन्हा दिलं तर पार्शियल प्रेशर ऑफ गॅस दिलं जातं. गॅसेसचं पार्शियल प्रेशर. त्यामुळे इथं झडलेस नाहीचं कॉन्सन्ट्रेशन 1 असतं प्युअर सॉलिड प्युअर लिक्विडचं. ओके. आणि इथं काय येणार आहे कॉन्सन्ट्रेशन ऑफ झेड प्लस डिवाइड बाय कॉन्सन्ट्रेशन ऑफ झेड प्लस. लक्षात आहे. तर त्यानंतर तुम्हाला हा जर झेड प्लस ऑक्टेन 1/झेड प्लस वरती घेत असेल तर हेच कसं करणार तुम्ही इलेक्ट्रोपोटेन्शियल इज इक्वल टू स्टँडर्ड इलेक्ट्रोपोटेन्शियल. हे साइन निगेटिव्हचं काय होणार पॉझिटिव्ह होणार. हा वरती घेत असेल तर ऑक्टेन 1/झेड प्लस वरती गेलं तर हे साइन रिव्हर्स होणार. निगेटिव्हचं पॉइंट 0.0592 डिवाइड बाय 2 ऑक्टेन कॉन्सन्ट्रेशन ऑफ झेड प्लस. ओके. आता मग केस तुम्ही इकडं हे झेड सुद्धा लिहू शकता. हे झेड सुद्धा लिहू शकता. चल का. ओके. लक्षात आलं. ओके. ओके. इलेक्ट्रोड पोटेंशियल ऑफ झिंक इज इक्वल टू स्टँडर्ड इलेक्ट्रोड पोटेंशियल ऑफ झिंक. ओके. हा फॉर्म्युला तुम्ही यूज करताय ना इलेक्ट्रोड पोटेंशियल काढण्यासाठी. आता त्यानंतर हे झालं कॅल्क्युलेशन ऑफ इलेक्ट्रोड पोटेंशियल. त्याच पद्धतीने आपल्याला काय करायचं कॅल्क्युलेशन ऑफ सेल पोटेंशियल काढायचं. सेल पोटेंशियल हे समजायचं आहे ना. ओके. आता सेल पोटेंशियल कसं काढायचं बघा. Calculation of cell potential. Calculation of cell potential. Cell potential बघा. Consider the cell. एक सेल आपण घ्या. तुम्हाला सेल दिलेला आहे. एक सेल नोटेशन दिला असेल Zn solid vertical line Zn2 plus 1 molar concentration line, double vertical line H plus, okay, aqueous आहे त्याचं कॉन्सन्ट्रेशन 1 मोलर दिलेलं आहे. कॉन्सन्ट्रेशन दिलेलं आहे याचं पार्शियल प्रेशर दिले H plus aqueous. ते गॅसेसचं पार्शियल प्रेशर आहे. सिंगल वर्टिकल लाइन H2 गॅस 1 atmospheric pressure, single vertical line platinum PT. हे तुम्हाला सेल नोटेशन दिलेलं आहे. सेल नोटेशन आपण बघितलेलं आहे. आता तुम्ही मला सांगायचं एनोड आणि कॅथोड तुम्हाला आयडेंटिफाय करायचं आहे या सेल नोटेशन मध्ये. तर तुम्ही कसं आयडेंटिफाय करताय रे. ही डबल वर्टिकल लाइन बघायचं. डबल वर्टिकल लाइन मध्ये काय असतो डबल वर्टिकल लाइन मध्ये काय शॉर्ट ब्रिज असतो. त्या शॉर्ट ब्रिजच्या राइट हँड साइडचा ऑलवेज कॅथोड असतो आणि लेफ्ट हँड साइडचा एनोड असतो. एनोडला ऑक्सिडेशन रिएक्शन म्हणजे Zn चं Zn2+ होते आणि शॉर्ट ब्रिजच्या राइट हँड साइडचा कॅथोड असतो. कॅथोडला रिडक्शन रिएक्शन. रिडक्शन मध्ये इलेक्ट्रॉन गेन होतात. H+ चा H2 होते आणि पुढे जो प्लॅटिनम इनलाय तो इनर्ट इलेक्ट्रोड आहे. लक्षात घ्या. तो रिएक्शन मध्ये इन्व्हॉल्व होत नाही. कारण का इथं हायड्रोजन काय नॉन मेटल आहे. त्याच्यामधून इलेक्ट्रिक करंट इकडे झिंकला ट्रान्सफर होत नाही. लक्षात घ्या. त्यामुळे प्लॅटिनमची वायर ह्याच्यात टाकली जाते. फक्त इलेक्ट्रॉन इथं एनोड टू कॅथोड पाठवण्यासाठी ट्रान्सफर करण्यासाठी प्लॅटिनमची वायर इथं टाकली जाते. त्यामुळे प्लॅटिनम इलेक्ट्रॉन रिएक्शन मध्ये इन्व्हॉल्व होत नाही. फक्त तो इलेक्ट्रॉन ट्रान्सफर करण्याचं काम करत असतो. ओके. लक्षात ठेवायचं. त्यामुळे इलेक्ट्रॉन रिएक्शन मध्ये प्लॅटिनमला घ्यायचं नाही. त्याचं फंक्शन काय इलेक्ट्रॉन झिंक कडून H+ आयन कडे ट्रान्सफर करायचं एवढंच काम करत असतो. आता मग ह्याचं तुम्हाला सेल नोटेशन दिलेलं आहे. सेल नोटेशन कॅथोड आयन तुम्हाला समजलंय. आता तुम्ही मग सेल रिएक्शन लिहू शकता. सेल रिएक्शन कसं लिहिणार. सेल रिएक्शन सुरुवातीला कशावर लिहिणार आहे एनोड. एनोडची सेल रिएक्शन एनोड कोण आहे आपला शॉर्ट ब्रिजच्या लेफ्ट साइडचा कोण येणार सांगा Zn. Zn सॉलिडचं कन्वर्जन कशामध्ये आहे Zn2+ मध्ये ना. Zn सॉलिड कन्वर्टेड टू Zn2+. त्याचं कॉन्सन्ट्रेशन किती आपलं 1 मोलर प्लस 2 इलेक्ट्रॉन्स. ते Zn2+ ना मी 2 इलेक्ट्रॉन लॉस होणार ना.
बरोबर आहे. इथं काय झालं मग लॉस ऑफ इलेक्ट्रॉन म्हणजे काय झालं रे ऑक्सिडेशन झालं ना बरोबर आहे. आता मग कॅथोड कोण आहे तुमचा हायड्रोजन इलेक्ट्रोड कॅथोड आहे ना. मग हायड्रोजन इलेक्ट्रोड याचं काय होतं H+ चा H2 होतोय ना. आता इथे H+ एकच देतात. एक H+ किती इलेक्ट्रॉन घेणार एकच इलेक्ट्रॉन घेणार. मग इथं तर दोन इलेक्ट्रॉन लॉस केलेत ना. दोन इलेक्ट्रॉन बॅलन्स करून घ्यायचे सेल रिएक्शन मध्ये. मी तुम्हाला लास्टला सांगितले जेवढे इलेक्ट्रॉन लॉस होतात तेवढेच गेन केले पाहिजे. त्यामुळे इलेक्ट्रॉन बॅलन्स करून सेल रिएक्शन दिले जातात. त्यामुळे इथे H+ मला एक घेऊन चालेल का नाही. किती घ्यावं लागतील 2. 2 H+ मग ह्यानं लॉस केले दोन इलेक्ट्रॉन गेन करणार. इथं आता ऍक्वेस कंडिशन ओके ही सगळी दाखवायची दुसऱ्या सांगितलं. आता 2H+ दोन इलेक्ट्रॉन म्हटल्यावर गॅस होणार. त्याचं पार्शियल प्रेशर 1 atmosphere. ओके इथे इलेक्ट्रॉन गेन झालं त्यामुळे इथं आपण काय म्हणणार रिडक्शन. ओके रिडक्शन झालं. आता मग ओव्हरऑल सेल रिएक्शन आपली कॅथोडचे आणि एनोडचे त्यांचं कॉम्बिनेशन असतं. मग आता सेल रिएक्शन आपली कशी येणार ओव्हरऑल सेल रिएक्शन इलेक्ट्रॉनला इलेक्ट्रॉन कॅन्सल होणार. इकडे काय आलं Zn सॉलिड प्लस 2H+ ऍक्वेस. त्या साईडला काय लागलं 2H+ ऍक्वेस. त्या साईडला Zn2+ 1 मोलर याचं कॉन्सन्ट्रेशन आहे. H2 गॅस आहे त्याचं पार्शियल प्रेशर किती आपलं 1 atmosphere. ओके हे अशा पद्धतीने आपण ओव्हरऑल सेल रिएक्शन लिहू शकतो लक्षात. आता ह्या सेल रिएक्शन नंतर आपल्याला काय करायचं सेल पोटेन्शियल काढायचं आहे. ओके कुठलं इक्वेशन आपण नर्स इक्वेशन लिहा. नर्स इक्वेशन ई सेल. आता सेल पोटेन्शियल काढण्यामध्ये ई सेल करायचं सर का जनरल आपला ई इज इक्वल टू असतो. आता सेल पोटेन्शियल करायचं म्हणजे ई सेल करायचं. ई सेल इक्वल टू E0 होतं ना आपला. E0 त्या ठिकाणी काय करणार आहे E0 सेल करणार. सेलचं काढायला आपण सेल पोटेन्शियल इक्वल टू स्टँडर्ड सेल पोटेन्शियल मायनस 0.0592 डिवाइड बाय L. ओके log 10 concentration of product to concentration of reactant. ओके आता सेल पोटेन्शियल आपण काढायला हेच कसं आहे ना बघा E सेल इज इक्वल टू E0 सेल मायनस 0.0592 एंड मध्ये नंबर ऑफ मोल्स ऑफ इलेक्ट्रॉन्स. किती आहे मोल्स ऑफ इलेक्ट्रॉन 2 आहेत ना. 2 इलेक्ट्रॉन लॉस होतात 2 गेन होतात. डिवाइड बाय 2 करायचं. डिवाइड बाय 2 log 10. ओके कॉन्सन्ट्रेशन ऑफ प्रोडक्ट टू कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिएक्टंट. प्रोडक्ट कोण आहेत बघा सेल रिएक्शन काढल्याशिवाय तुम्हाला प्रोडक्ट रिएक्टंट करणार आहे लक्षात घ्यायच्यावर. त्यासाठी सेल रिएक्शन लिहावीच लागते. आता प्रोडक्ट कोण आहेत Zn2+ आणि H2 ना. हे तुम्ही इथे लिहू शकता. Zn2+ प्युअर सॉलिड प्युअर लिक्विड घेत नाही आपण फक्त आयन्स आणि पार्शियल प्रेशर ऑफ गॅस घेतो. आयन साइडला Zn2+ पार्शियल प्रेशर कोणाचं आहे पार्शियल प्रेशर PH2 हायड्रोजनचं PH2. ओके डिवाइड बाय H+ इकडल्या साइडला कोण आहे रिएक्टरला हा सॉलिड घेत नाही. याचं कॉन्सन्ट्रेशन 1 असतं प्युअर सॉलिड प्युअर लिक्विड. फक्त H+ किती आहे 2 आहेत ना. मग इथे काय करणार आहे आपण H+ रेज टू 2 करायचं. रेज टू पॉवर जेवढा स्टॅच्यूमेट्रिक कोएफिशियंट आहे आयनचा किंवा पार्शियल प्रेशरचा तेवढी रेज टू पॉवर घ्यायचं लक्षात. चल का आयनचा आणि पार्शियल प्रेशरचा जेवढा कोएफिशियंट आहे तेवढी रेज टू पॉवर घ्यावी लागणार तुम्हाला लक्षात का. अशा पद्धतीने हे आपलं स्टँडर्ड सेल पोटेन्शियल आपण नर्स इक्वेशन म्हणून काढू शकतो लक्षात. आणि इलेक्ट्रोड पोटेन्शियल समजले ना. आणि दुसरं स्टँडर्ड पोटेन्शियल ऑफ हायड्रोजन इलेक्ट्रोड E0 H2 ची व्हॅल्यू ऑलवेज 0 असते. चल का स्टँडर्ड सेल पोटेन्शियल ऑफ हायड्रोजन E0 H2 याची व्हॅल्यू 0 व्होल्ट असते. चल का स्टँडर्ड सेल पोटेन्शियल ऑफ हायड्रोजन इलेक्ट्रोड याची व्हॅल्यू 0 असते. पुढे आपण बघणार आहे लक्षात का. ओके हे लक्षात ठेवायचं समजले तुम्हाला. ओके आता त्याच्यानंतर रिलेशन बिटवीन सेल पोटेन्शियल अँड फ्री एनर्जी.
ते आपल्याला बघायचं. ते गिव्स फ्री एनर्जी आणि सेल पोटेन्शियल याचं रिलेशन आपल्याला बघायचं. त्यानंतर आपण याचे प्रॉब्लेम्स घेऊ. ओके बघा. Relation between Gibbs energy and relation between Gibbs energy and cell potential. Relation between Gibbs energy and cell potential. त्यात रिलेशन आपल्याला बघायचं. आता हे रिलेशन आपलं कसं असणार आहे हे आपण स्टडी करणार आहे. बघा इलेक्ट्रिकल पोटेन्शियल और इलेक्ट्रिकल वर्क डन इन गॅल्व्हॅनिक सेल. इलेक्ट्रिकल वर्क in galvanic cell, it is the product of total electrical charge and cell potential. Total electrical charge and cell potential. Okay. इलेक्ट्रिकल वर्क डन गॅल्व्हॅनिक सेल मध्ये इलेक्ट्रिकल वर्क डन कसं असतं प्रोडक्ट आहे कोणाचा टोटल इलेक्ट्रिकल चार्ज आणि सेल पोटेन्शियल यांचा प्रोडक्ट आहे. आता मग टोटल इलेक्ट्रिकल चार्ज मध्ये कसं येणार आहे इलेक्ट्रिकल चार्ज मध्ये इलेक्ट्रॉन वरती असणारा चार्ज ना इलेक्ट्रॉन वरती चार्ज मग इलेक्ट्रॉन्स किती असतात n नंबर ऑफ इलेक्ट्रॉन असतात. एका इलेक्ट्रॉन वरती किती चार्ज असतो एक फाइल असतो. n म्हणजे नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स एका इलेक्ट्रॉन वरती एक फाइल चार्ज. तर मग टोटल इलेक्ट्रिक चार्ज किती येणार आहे Nf आणि सेल पोटेन्शियल आपण कसं दाखवतो रे सेल पोटेन्शियल ई सेल ने दाखवतो ना सेल पोटेन्शियल ई सेल. ओके म्हणजे हे काय झालं Nf ई सेल की इलेक्ट्रिकल वर्क काय झालं आपलं Nf ई सेल. आता त्यानंतर n म्हणजे नंबर ऑफ मोल्स ऑफ इलेक्ट्रॉन आहे एक म्हणजे फॅरेडे कॉन्स्टंट याची व्हॅल्यू किती 96500 कूलम पर मोल इलेक्ट्रॉन हे आपल्याला माहिती आहे. ई सेल मध्ये काय आपलं सेल पोटेन्शियल आहे. आता त्यानंतर अकॉर्डिंग टू कन्सेप्ट ऑफ थर्मोडायनेमिक्स इलेक्ट्रिकल वर्क डन रिप्रेझेंट द वर्क नेटवर्क व्हिच रिलेटेड टू गिव्स फ्री एनर्जी. थर्मोडायनेमिक्स नुसार अकॉर्डिंग टू थर्मोडायनेमिक्स आता थर्मोडायनेमिक्स आपल्याला काय सांगतोय बघा नेट इलेक्ट्रिकल वर्क डन इज इक्वल टू वर्क डन. सर का जे इलेक्ट्रिकल वर्क डन आहे तेच आपलं वर्क डन इन केमिकल रिएक्शन असतं. इलेक्ट्रिकल वर्क डन व्हिच इज रिलेटेड टू गिव्स फ्री एनर्जी. की इलेक्ट्रिकल वर्क डन इलेक्ट्रिकल वर्क म्हणजे नेट वर्क डन इज इक्वल टू गिव्स फ्री एनर्जी इज इक्वल टू डिक्रीजिंग गिव्स फ्री एनर्जी. डिक्रीजिंग गिव्स फ्री एनर्जी म्हणजे काय झालं ते मायनस डेल्टा लक्षात. ते थर्मोडायनामिक्स सांगतोय काय इलेक्ट्रिकल वर्क डन इन गॅल्व्हॅनिक सेल इज इक्वल टू नेटवर्क म्हणजे काय होत असतं डिक्रीजिंग गिव्स फ्री एनर्जी. म्हणजे एखादं वर्क करत असताना आपली एनर्जी कमी होत असते ना त्यामुळे डिक्रीजिंग गिव्स फ्री एनर्जी. डेल्टाचे म्हणजे आपली गिव्स फ्री एनर्जी ना तर काही थर्मोडायनामिक्स मध्ये बघितले आपण ते डिक्रीजिंग गिव्स फ्री एनर्जी. आता मग नेटवर्क आपलं नेटवर्क म्हणजे कोण आहे इलेक्ट्रिकल वर्क आहे. मग इलेक्ट्रिकल वर्क आपलं काय आहे Nf सेल आहे ना मग Nf सेल ई सेल इक्वल टू काय येणार आपलं मायनस डेल्टा येणार. इलेक्ट्रिकल वर्क डन Nf सेल इज इक्वल टू काय येणार आहे मायनस डेल्टा बरोबर आहे ना. ओके मायनस डेल्टा. मग आता डेल्टाचे इक्वल टू इकडे लिहिला आपण की पॉझिटिव्ह होईल इकडे लिहिलं काय होणार निगेटिव्ह. ओके म्हणजे डेल्टाचे इक्वल टू काय झालं आपलं मायनस Nf
ही सेल झाली, बरोबर आहे. मग आता याच कंडिशन तुम्ही स्टँडर्ड स्टेटला गेला असेल, स्टँडर्ड गिव्स द फ्री एनर्जी लिहिलं असेल, स्टँडर्ड गिव्स द फ्री एनर्जी स्टेट, स्टँडर्ड गिव्स द फ्री एनर्जी स्टेट. तुम्ही स्टँडर्ड गिव्स द फ्री एनर्जी स्टेट घेतला असेल तर ती स्टँडर्ड गिव्स द फ्री एनर्जी काय असते, डेल्टा जी नॉट असते. आता डेल्टा जी नॉट घेतला असेल तर हे काय ना मायनस NF जी नॉट सेल. सेल पोटेन्शियल सुद्धा काय असणार, स्टँडर्ड सेल पोटेन्शियल असणार. ओके, लक्षात आलं. त्यामुळे इक्वेशन काय आलं, डेल्टा जी नॉट इज इक्वल टू मायनस NF ई नॉट सेल. ई नॉट सेल म्हणजे स्टँडर्ड सेल पोटेन्शियल, F फॅराडे कॉन्स्टंट एंड नंबर ऑफ मोल्स ऑफ इलेक्ट्रॉन्स, डेल्टा जी स्टँडर्ड गिव्स द फ्री एनर्जी. ओके, हे याच्यात रिलेशन आलं. आता त्यानंतर दुसरं तुम्हाला याच्यामध्ये सांगायचं, स्टँडर्ड गिव्स द फ्री एनर्जी डेल्टा जी नॉट it is extensive property. ही आपली एक्सटेन्सिव प्रॉपर्टी अँड ई नॉट सेल इंटेन्सिव प्रॉपर्टी. ही आपली इंटेन्सिव प्रॉपर्टी लक्षात. आता एक्सटेन्सिव प्रॉपर्टी आणि इंटेन्सिव प्रॉपर्टी मी तुम्हाला सांगितलंय, थर्मोडायनामिक्स मध्ये आपलं चाललंय. एक्सटेन्सिव प्रॉपर्टी म्हणजे काय, द प्रॉपर्टी विच इज इंडिपेंडंट, विच इज डिपेंडंट ऑन अमाउंट ऑफ मॅटर प्रेझेंट इन द सिस्टीम. सिस्टीम मध्ये मॅटर किती प्रेझेंट आहे त्याच्यावर त्याची व्हॅल्यू डिपेंड असते. इंटेन्सिव प्रॉपर्टी मध्ये द मॅग्निट्यूड ऑफ प्रॉपर्टी इंडिपेंडंट ऑन अमाउंट ऑफ मॅटर प्रेझेंट इन द सिस्टीम. समजा तुम्ही आता इथे इक्वेशन घेतलेलं आहे, डेल्टा जी नॉट इज इक्वल टू मायनस NF ई नॉट सेल घेतलेलं आहे. हेच तुम्ही असं केलं, ई नॉट सेल इज इक्वल टू काय येणार आहे, ई नॉट सेल इज इक्वल टू काय येणार, डेल्टा जी नॉट डिवाइड बाय NF. बरोबर की नाही, कसं लिहिलं नाही, ई नॉट सेल इज इक्वल टू काय येणार, डेल्टा जी नॉट डिवाइड बाय NF. ओके, हे अशा पद्धतीने आपलं होईल. हे मायनस सिंबल इथं आपण लिहूया, हो का, लक्षात आहे. ई नॉट सेल इक्वल डेल्टा जी नॉट डिवाइड बाय NF. आता मी काय करतो लक्षात घ्या, तुम्हाला जर बॅलन्स्ड केमिकल इक्वेशन मध्ये आताच आपण सेल रिएक्शन लिहिली होती, त्याच्यामध्ये इलेक्ट्रॉनचे मोल्स एंड मध्ये काय आपला मोल्स ऑफ इलेक्ट्रॉन्स आहे ना, त्यामुळे फॉर n इज इक्वल टू 2 मोल इलेक्ट्रॉन. 2 मोल इलेक्ट्रॉन साठी मी कसं लिहिता येते, ई नॉट सेल इक्वल टू, आता इलेक्ट्रॉनचे मोल 2 आहे, म्हणजे 2 मोल इलेक्ट्रॉन ट्रान्सफर करायचे असतील तर आपल्याला गिव्स एनर्जी पण तेवढीच लागणार ना. ओके, मग ती कसं येणार आहे, मायनस 2 इंटू डेल्टा जी नॉट डिवाइड बाय 2 इंटू F. बरोबर आहे. आता इथं 2 कॅन्सल झालं, ई नॉट सेलची व्हॅल्यू काय आली रे, मायनस डेल्टा जी अपॉन F. बरोबर आहे नाही, म्हणजे सेल पोटेन्शियल, स्टँडर्ड सेल पोटेन्शियलची व्हॅल्यू ही आपली नंबर ऑफ मोल्स ऑफ इलेक्ट्रॉन वर डिपेंड आहे का, नाही, लक्षात घ्या. ओके, परंतु गिव्स फ्री एनर्जी नंबर ऑफ मोल्स ऑफ इलेक्ट्रॉन प्रेझेंट आहे. म्हणजे लक्षात घ्या, ई नॉट सेल आपली काय किती मॅटर प्रेझेंट आहे त्याच्यावर डिपेंड आहे, नंबर ऑफ मोल्स ऑफ इलेक्ट्रॉन किती त्याच्यावर डिपेंड नसते. त्यामुळे ती इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी आहे. परंतु गिव्स फ्री एनर्जी आपली कशी असते, एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी असते. समजा का, म्हणजे सेल पोटेन्शियल ही आपली इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी आहे, डू नॉट डिपेंड ऑन अमाउंट ऑफ इलेक्ट्रॉन इन्व्हॉल्व्ड इन द सेल रिएक्शन. ओके, लक्षात आहे. आता त्यानंतर पुढचं एक रिलेशन आहे आपल्या याच्यामध्ये, ते आहे स्टँडर्ड सेल पोटेन्शियल अँड इक्विलिब्रियम कॉन्सेप्ट. ते आपण बघूया. स्टँडर्ड सेल पोटेन्शियल अँड इक्विलिब्रियम कॉन्सेप्ट. Standard cell potential and equilibrium concept.
ओके. स्टँडर्ड सेल पोटेन्शियल आणि इक्विलिब्रियम कॉन्स्टंट त्यांच्यामधलं रिलेशन आपल्याला बघायचं आहे. आता ऑलरेडी तुम्हाला माहित आहे रिलेशन बिटवीन स्टँडर्ड गिव्स एनर्जी अँड सेल पोटेन्शियल डेल्टा Z नॉट इज इक्वल टू मायनस NF V नॉट सेल. ही रिलेशन तुम्हाला माहित आहे. स्टँडर्ड गिव्स फ्री एनर्जी सेल आणि स्टँडर्ड सेल पोटेन्शियल यांच्यात रिलेशन तुम्हाला माहित आहे. आता त्यानंतर रिलेशन बिटवीन स्टँडर्ड गिव्स फ्री एनर्जी सेल आणि इक्विलिब्रियम कॉन्स्टंट हे तुम्ही थर्मोडायनामिक्स मध्ये बघितलं. हे रिलेशन तुम्हाला थर्मोडायनामिक्स मध्ये झाले की नाही. डेल्टा Z नॉट इज इक्वल टू मायनस RT ln K. थर्मोडायनामिक्स मध्ये बघितले की नाही बघितले की नाही. ओके. स्टँडर्ड गिव्स फ्री एनर्जी इज इक्वल टू काय आपलं मायनस NF V नॉट सेल हे रिलेशन आताच बघितलंय आणि हे आपण थर्मोडायनामिक्स मध्ये बघितलंय. स्टँडर्ड गिव्स फ्री एनर्जी इज इक्वल टू मायनस RT ln K. बरोबर आहे. मग आता ह्याच्यावरती ह्या दोन्ही इक्वेशन आपण काय लिहू शकतो बघा. दोन्ही इक्वेशन वर डेल्टा Z नॉट इज इक्वल टू काय आपलं मायनस NF V नॉट सेल इज इक्वल टू मायनस काय रे RT ln K. बरोबर आहे. हे दोन्ही व्हॅल्यू याचे येतात. मग आता ह्याच्यावरच आपण काय लिहू शकतो बघा मायनस NF V नॉट सेल इज इक्वल टू आपलं काय आलं मायनस RT ln K. आता इथं मायनस मायनस दोन्ही साइडचं प्लस होणार आहे. बरोबर आहे. मग NF V नॉट सेल इज इक्वल टू RT ln K. आता E नॉट सेल इज इक्वल टू कसं करणार आपण E नॉट सेल इज इक्वल टू RT ln K डिवाइड बाय NF. E नॉट सेल इज इक्वल टू RT ln K डिवाइड बाय NF. आता आपण ln ची व्हॅल्यू घेतली लॉकटेनच्या फॉर्म मध्ये तर E नॉट सेल इज इक्वल टू व्हॅल्यू काय ना आपली ओके काय ना 2.303 RT upon 303 RT upon NF into log 10K हे आपली व्हॅल्यू आहे. समजा 2.303 RT upon NF into log 10K हे आपली रिलेशन आहे. तर हे कशामध्ये रिलेशन आहे स्टँडर्ड सेल पोटेन्शियल आणि इक्विलिब्रियम कॉन्स्टंट. हे म्हणजे इक्विलिब्रियम कॉन्स्टंट E नॉट सेल मध्ये सेल पोटेन्शियल. ओके. आणि आता 25 डिग्री सेल्सिअसला आपली 2.03 RT upon F ची व्हॅल्यू किती असणार आहे 25 डिग्री सेल्सिअसला आताच बघितलं आहे. 3.03 RT upon F ची व्हॅल्यू 25 ला 0.0592 असते. ती आपण इथे घेतली. ऍट 25 डिग्री सेल्सिअस 2.303 RT upon F याची व्हॅल्यू किती असते आपली 0.0592 व्होल्ट पर मोल इलेक्ट्रॉन्स. ही व्हॅल्यू आपण इथं पुट अप केली तर आपला आन्सर याचं कसं येणार बघा की आपला आन्सर कसं मिळेल बघा. E नॉट सेल इज इक्वल टू काय होणार 0.0592 डिवाइड बाय N into log 10K. हे आपलं रिलेशन आहे. त्याच्यामुळे स्टँडर्ड सेल पोटेन्शियल आहे इक्विलिब्रियम कॉन्स्टंट. हे लक्षात ठेवायचं आहे. तुम्हाला सगळ्याचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी हे सगळे फॉर्म्युले तुम्हाला लागणार आहेत. लक्षात आलं इथपर्यंत समजलंय सगळ्यांना. ओके. आता त्यानंतर आपण याच्यावरचे प्रॉब्लेम्स घेऊया. ओके. हा आता प्रॉब्लेम कसा सोडवायचा बघा. कॅल्क्युलेट व्होल्टेज ऑफ द सेल विचारलाय. व्होल्टेज म्हणजे काय सेल पोटेन्शियल लक्षात घ्या. व्होल्टेज ऑफ द सेल म्हणजे सेल पोटेन्शियल हे लक्षात ठेवा. व्होल्टेज काढा म्हणजे सेल पोटेन्शियल आहे. ही सेलची व्हॅल्यू तुम्हाला इथे फाइंड आउट करायची. आता ई सेल काढायचं म्हणजे तुम्हाला लास्ट इक्वेशन वापरलं पाहिजे. ई सेल इज इक्वल टू E नॉट सेल मायनस 0.0592 डिवाइड बाय N into log 10 concentration of product to reactant. मग तुम्हाला ई सेल काढायचा E नॉट सेलची व्हॅल्यू माहित आहे ना. E नॉट सेल दिलाय का दिलेलं नाही. आता मग तुम्हाला डायरेक्ट काय दिलंय यांनी ओके सेल रिएक्शन दिले ना. ती सेल रिएक्शन तुम्ही इथे लिहून घ्या. Sn solid SN2 plus 0.02 molar double vertical line Ag plus बरोबर आहे 0.01
तुम्हाला दिलेलं आहे. आता ह्याच्यावर तुम्हाला पहिल्यांदा सेल रिॲक्शन लिहिली पाहिजे, त्याशिवाय पुढचं तुम्हाला काही करता येणार नाही लक्षात. ओके, आता बघा इथे कसं करणार आहे तुम्ही, कसं लिहिणार सांगा. सेल रिॲक्शन कसं लिहिणार, डबल व्हर्टिकल लाईन आहे ना, डबल व्हर्टिकल लाईनच्या डबल व्हर्टिकल लाईन मध्ये सॉल्ट ब्रिज आहे, सॉल्ट ब्रिजच्या लेफ्टचा एनोड, राईटचा कॅथोड. एनोडला आपली ऑक्सिडेशन रिॲक्शन, कॅथोडला रिडक्शन, म्हणजे ती त्या रिॲक्शन. सेल रिॲक्शन आपण लिहिणार आहे ऍट एनोड. Cell reaction at anode. Sn solid. It gives Sn2 plus 2 electrons. 0.02 molar. इथं आपलं ऑक्सिडेशन झालं. त्यानंतर ऍट कॅथोड. कॅथोडला काय झालं, Ag प्लस चा इथं 2 इलेक्ट्रॉन लॉस केलेत ना, 2 इलेक्ट्रॉन गेन करायलाच पाहिजे. 2Ag घ्यावं लागेल, 2Ag प्लस कॉन्सन्ट्रेशन ला 2 इलेक्ट्रॉन्स यूज Ag सॉलिड. ओके, इथं आपलं गेन ऑफ इलेक्ट्रॉन आहे, रिडक्शन रिॲक्शन झालं. ओव्हरऑल सेल रिॲक्शन, ओव्हरऑल सेल रिॲक्शन आपली कशी येणार आहे, इलेक्ट्रॉन कॅन्सल, काय झालं, Sn सॉलिड प्लस 2Ag प्लस, बरोबर आहे. कॉन्सन्ट्रेशन ला 0.01 मोलार. ओके, त्या साइडला Sn2 प्लस 0.02 मोलार. ओके, प्लस Ag सॉलिड. त्यासाठी नेक्स्ट सेल रिॲक्शन तुम्हाला मिळेल. आता एकदा सेल रिॲक्शन मिळालं की तुम्हाला सेल पोटेन्शियल काढता येईल, बरोबर आहे. तर सेल पोटेन्शियल काढण्याच्या अगोदर तुम्हाला स्टँडर्ड सेल पोटेन्शियल काढायचा आहे. तर स्टँडर्ड सेल पोटेन्शियलचा फॉर्म्युला काय आहे, E नॉट कॅथोड मायनस E नॉट कॅट एनोड. हा फॉर्म्युला होता की नाही आपला स्टँडर्ड सेल पोटेन्शियलचा, E नॉट कॅथोड मायनस E नॉट एनोड आहे. आता E नॉट कॅथोड आता कोण आहे तुम्हाला समजलंय, कॅथोड कोण असतो, सॉल्व्हेंटच्या राईट साइडचा कॅथोड म्हणजे Ag आहे. Ag चं पोटेन्शियल दिलंय बघा, E नॉट Ag वरती बघा प्रॉब्लेम मध्ये E नॉट Ag व्हॅल्यू किती दिलाय 0.800. त्यामुळे इथे तुम्ही काय लिहू शकता रे, E नॉट Ag मायनस एनोड कोण आहे, सॉल्व्हेंटच्या लेफ्टचा म्हणजे 3 आहे. 3 ची स्टँडर्ड इलेक्ट्रोड पोटेन्शियल व्हॅल्यू दिलंय, E नॉट Sn ची व्हॅल्यू दिलंय की नाही, मायनस किती आहे ते E नॉट Sn व्हॅल्यू टाका दोघांच्या. E नॉट Ag किती आहे 0.800 आहे, मायनस ती किती आहे मायनस 0.136, त्याची व्हॅल्यू दिली आहे, ती किती होणार 0.800 मायनस मायनस प्लस 0.136. याची व्हॅल्यू आपल्याला येणार आहे 0.936. ओके, व्होल्ट. ते आपल्याला काय मिळालं आहे, E नॉट सेलची व्हॅल्यू मिळाली, बरोबर आहे ना, 0.936 व्होल्ट मिळाली. आता एकदा स्टँडर्ड सेल पोटेन्शियल मिळाले की आपल्याला सेल पोटेन्शियलची व्हॅल्यू काढायची. तर सेल पोटेन्शियल काढण्यासाठी फॉर्म्युला तुम्ही कुठला यूज करणार आहे, नर्स्ट इक्वेशन. कुठला येणार, E सेल इज इक्वल टू E नॉट सेल मायनस 0.0592 डिवाइड बाय N. लॉकटेन काय ना, कॉन्सन्ट्रेशन ऑफ प्रोडक्ट टू कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिएक्टर, बरोबर आहे, ती वापरणार. मग आता E नॉट सेलची व्हॅल्यू आपल्याला मिळाली इथं, स्टँडर्ड सेल पोटेन्शियल आपण ह्या फॉर्म्युल्यावरून काढलेला आहे. तर E नॉट सेलची व्हॅल्यू किती आहे आपली 0.936 मायनस 0.0592 डिवाइड बाय N. N म्हणजे नंबर ऑफ मोल्स ऑफ इलेक्ट्रॉन इन्व्हॉल्व, इथे 2 इलेक्ट्रॉन लॉस झाले, 2 गेन झाले, त्यामुळे इथे 2 आहे. लॉकटेन कॉन्सन्ट्रेशन ऑफ प्रोडक्ट. आता सेल रिएक्शन तुम्ही लिहिलेलं आहे, प्रोडक्ट कोण आहे Sn2 प्लस आणि Ag सॉलिड. सॉलिडचं कॉन्सन्ट्रेशन आपलं 1 असतं, त्याचं तेवढं कॉन्सन्ट्रेशन ला, म्हणजे इथं पण येणार आहे कॉन्सन्ट्रेशन ऑफ Sn2 प्लस डिवाइड बाय कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिएक्टंट मध्ये Sn सॉलिड आहे 3.
सॉलिडचं 1 फक्त Ag प्लस आहे ना, किती Ag प्लस आहे 2 आहे, त्याचा Ag प्लस चा स्क्वेअर. ओके, Ag प्लस त्याचा स्क्वेअर. ओके, अशात की नाही. आता तुम्ही काय करायचं, यांचं कॉन्सन्ट्रेशन दिलेलं आहे ब्रॅकेट मध्ये, त्या व्हॅल्यू तुम्ही इथं लिहू शकता. मग हे कसं येणार बघा, त्यामध्ये ई सेल इज इक्वल टू ई नॉट सेलची व्हॅल्यू लिहा 0.936 मायनस, आता 0.0592 डिवाइड बाय 2 याची व्हॅल्यू लिहायचं आहे. ती किती आहे बघा 0.02. ओके, log 10 काय आहे आपलं, 3 चं कॉन्सन्ट्रेशन किती आहे 0.02 डिवाइड बाय ओके माइनस 0.0296 log 10 3 चं कॉन्सन्ट्रेशन किती आहे 0.02 डिवाइड बाय 0.01 बरोबर. ओके, ह्याचा काय रे स्क्वेअर आहे ना, इथं स्क्वेअर आहे. ओके, इथं आपला स्क्वेअर आहे, लक्षात आहे. त्यामुळे हे कसं होणार बघा ह्यामध्ये. ओके, ते परत आता कॅल्क्युलेट आपण करायचं. किती येते बघा याच्यामध्ये 0.01 चा स्क्वेअर आहे. ओके, म्हणजे हे किती आलं 0.936 minus 0.0296 log 10. 0.02 मध्ये 2 into 10 raised to minus 2 and 0.01 मध्ये काय आलं आपलं. ओके, हे log 10 आपले किती आलं इथं फक्त 2 into 10 raised to minus 2 ना, डिवाइड बाय हे काय आलं रे log 10 आता 0.01 आहे म्हणजे 1 into काय आलं हे 10 raised to minus 4 झालं ना. 0.0936 minus 0.0296 log 10. ओके, ती 2 into 10 raised to minus 2 ती minus 4 वरती गेलं तर काय झालं प्लस 4 ना, प्लस 4 ला minus 2 गेलं तर इथं काय झालं फक्त 200. 2 into 10 raised to 2 मध्ये 200 झाले. आता याची आपल्याला log 10 बघायचं. log 10 आपला येणार आहे 2.301 0.936 0.0296 into याचा log आहे आपला किती आला की याचा log दिलेला आहे आपला इथे आपला 2.301. ओके, याची व्हॅल्यू आपल्याला मिळणार आहे ती बघा 0.936 मायनस इकडे आता कॅल्क्युलेशन करू 0.0681. ओके, हे आता मायनस करायचं. हे मायनस केल्यावरती आपल्याला 0.8679 मिळेल. 0.8679 हे आपल्याला काय मिळालं ई सेलची व्हॅल्यू मिळाली. म्हणून ई सेल इज इक्वल टू 0.86794. ओके, ते आपला सेल पोटेन्शियल मिळाला. समजलं काय ना, अंडरस्टँड.